गणेशाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने सर्वच कोकणातील गणेश चित्रशाळा ह्या गजबजलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी सध्या आहे देवगड तालुक्यातील चाफेड येथील श्री गणेश चित्रशाळेमध्ये आणि या चाफेड गावातील विद्यमान सरपंच आणि एक युवा मूर्तिकार आपल्यासोबत साहिल पांचाळ आहेत, ज्यांनी आपलं ग्रॅज्युएट शिक्षण पूर्ण करून ते शहरामध्ये नोकरीच्या मागे न धावता गावात राहूनच आपली मूर्तिशाळा सुरू करून आज त्याच गणेश मूर्ती शाळेतून गावापासून मुंबईसारख्या महानगरापर्यंत आज त्यांच्या गणेश चित्रशाळेतून हजारो गणेश जे आहेत हे कोकणासह महानगरापर्यंत जात आहेत. साहिलजी, आपलं स्वागत आहे समर्थ न्यूजमध्ये. मला सांगा की सुरुवात आहे आपल्या या गणेश चित्रशाळेची ती नेमकी कशी झाली? साधारणपणे या चित्रशाळेची सुरुवात माझ्या वडिलांनी एक 25 वर्षापूर्वी केली. त्यानंतर वडिलांच्या निधनानंतर ती मी पाहतो. आपल्या या गणेश चित्रशाळेमध्ये जे गणराया आपण मूर्ती कलेतून घडवतात ते कोणकोणत्या भागात जात असतात, काय सांगा? आपल्या गणेश चित्रशाळेतून एक गोवा राज्यामध्ये गणपती जातात, तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर सर्वत्रच जातात. म्हणजे जसे की वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ वगैरे सर्व वर्षभर तो व्यवसाय चालू असतो. जे की मॉडेल काम त्यात जे मॉडेल असतात ते इथून पेन हमरापूरला जातात आणि तिथून त्याचे डाय बनवून त्यातून लाखो हजारो प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या विक्री होतात. यातून एक रोजगार देखील आपण निर्माण केलेला आहे. तर किती कारागीर आपल्याकडे या ठिकाणी या गणेश चित्रशाळेत असतात? आपल्या इथे पूर्ण वर्षभर एक 7 मुलं जी आपलं कॉलेज सांभाळून हे काम करतात. कोणकोणत्या प्रकारच्या गणेश मूर्त्या असतात, यांना कशा प्रकारे लोकांकडून मागणी असते? आपल्या इथे सर्वप्रथम एक आपण जसे मुंबईमध्ये गणपती बाप्पा पाहतो तशा प्रकारचे आपल्या इथे गणपती असतात. तसेच आपल्या ग्राहकांच्या मागणीनुसारही गणपती बनवून दिले जातात. आपण या ठिकाणी आपलं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि आपण एक सुतार व्यवसाय आपला जो पारंपरिक आहे याच्याकडे न वळता गणेश मूर्ती शाळेकडेच वडिलांचा जो वारसा आहे तो जोपासतात आणि एक चांगल्या प्रकारे नावलौकिक प्राप्त केला. कशा प्रकारे ही एंट्री होती? एंट्री म्हणायला गेली तर ती तशी जबाबदारीतूनच आली. एक वडिलांच्या निधनानंतर वडिलांचं असं म्हणणं होतं की शाळा बंद होता नाही वगैरे, तर त्यातून ही आवड अजून जास्त निर्माण झाली आणि त्यातून मी पुढे जात राहिलो. आणि मार्केटिंग वगैरे कशा प्रकारे केलं जातं, काय सांगा? आता नवीन बदलत्या जगानुसार मार्केटिंग तर आपलं सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बऱ्यापैकी होतं. आपण कणकवली सारख्या शहरामध्ये देखील मूर्तींना या ठिकाणी ठेवत असतात, ज्यातून ग्राहक स्वतः घेऊन जातात शहराच्या ठिकाणी. कशा प्रकारे प्रतिसाद असतो लोकांचा? एक उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळतोय. आता सध्या आपल्या मूर्तीशाळेमध्ये किती गणराया आहेत आणि कोणकोणत्या प्रकारमध्ये या ठिकाणी गणराया आकार घेत आहेत, काय सांगा? आपल्या मूर्तिशाळेमध्ये साधारणपणे एक 150 गणपती बाप्पा आहेत आणि एक सर्व प्रकारचे कामं आपल्याकडे केली जातात. जसे की धोतर, पेटे, त्याच्यानंतर हे डायमंड वर्क वगैरे सर्व प्रकारची कामं आपल्याकडे ग्राहकांच्या मागणीनुसार केली जातात. या ठिकाणी प्लॅस्टर ऑफ पॅरिस बरोबर शाडू मातीच्या ज्या गणरायाच्या मूर्त्या आहेत हे केव्हापासून सुरू करत असतात? आपल्या गणेशाची जे चित्रशाळेचं काम आहे कशा प्रकारे चालतं? हे जे इकडचं सीझनचं जे काम आहे ते साधारणपणे 2.5-3 महिने अगोदर आपण सुरू करतो आणि आपल्याकडे एक 80 ते 70% मूर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात. तसेच 30% मूर्त्या आपल्या शाडू मातीच्या बनवल्या जातात. आपण नवीन पिढीला काय संदेश द्याल? नवीन पिढीला संदेश द्यायचा झाला तर एकच देईन, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता स्वतःचं काही करता येतंय तर पहा. आणि आपण मूर्तिकला आपली जोपासली आणि एक नावलौकिक प्राप्त केलात. ग्रामीण भागातून आज शहरापर्यंत आपल्या या गणेश चित्रशाळेचं जे नाव झालेलं आहे आणि आपण सरपंच म्हणून या गावची धुरा सांभाळतात. समाजसेवेची आवड कशी निर्माण झाली? समाजसेवेची आवडही मला माझ्या वडिलांकडून मिळाली. माझे वडीलही या गावचे सरपंच होते. त्यातूनच ही आवड निर्माण झाली. तर आपल्यासोबत या ठिकाणी साहिल पांचाळ, ज्याने आपलं जे महाविद्यालयीन पदवीपर्यंत जे शिक्षण पूर्ण केलं, मात्र कोणत्याही नोकरीच्या वाटेने
ते महानगरात शहरात गेले नाही तर आपल्या गावात राहूनच आपली जी सांस्कृतिक परंपरा आहे वडिलोपार्जित ती त्यांनी जोपासलेली आहे आणि एक आज त्यांनी या गणेश चित्रशाळेच्या माध्यमातून महानगरांपर्यंत आज या गावाचं नाव आहे ते नेऊन ठेवलेलं आहे. या गणेश चित्रशाळेमध्ये साहिल पांचाळ यांच्या मिसेस श्रद्धा पांचाळ आहेत. त्या देखील त्यांच्या या गणेश चित्रशाळेमध्ये कार्यरत असतात. काय सांगाल एकंदरीतच या गणेश चित्रशाळेमध्ये कामाची आवड कशा प्रकारे तुम्हाला निर्माण झाली? आपण देखील ग्रॅज्युएट आहात आणि साहिल यांना हातभार लावतात या कलेमध्ये. आतापर्यंत कशा प्रकारे या ठिकाणी आपण ही कला आहे ती शिकत आला आहे? माझं नाव श्रद्धा साहिल पांचाळ. आवड म्हणजे माझ्या वडिलांची सुद्धा गणपतीचीच शाळा आहे मुंबईला. त्यामुळे लहानपणापासून थोडी हे होती, आवड होती. तेव्हा काय एवढं जास्त भेटायचं नाही काय कलर करायला किंवा काय असं काम करायला. आता लग्न झाल्यावर माझ्या मिस्टरांची सुद्धा ही गणपतीची शाळा आहे. त्याच्यामुळे इथे सगळं आमचा हाच बिझनेस आहे. त्याच्यामुळे इथे मनसोक्त काम करायला भेटतं. आपल्या दिवसाचं जे शेड्यूल असतं ते कशा प्रकारे असतं काय सांगा? शेड्यूल म्हणजे सकाळी उठल्यावर पहिलं सगळं साफसफाई कारखान्याची करावी लागते. त्यानंतर मग सर्व मुलं कामाला बसतात. त्यांना काय काम करायचं आहे, काय ते सर्व सांगून मग मी आपल्या स्वतःच्या कामाला बसते फिनिशिंगच्या. आपण नवीन पिढीला काय संदेश द्याल? आपण पदव्युत्तर एक शिक्षण घेऊन आज या व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहात. एक खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे. काय सांगाल याबद्दल? नवीन पिढीला हेच सांगेन की म्हणजे स्वतःचं काहीतरी करा. स्वतःची जी आवड आहे, ते काहीतरी तुम्ही त्याबद्दल त्या क्षेत्रात काहीतरी करा. निश्चितपणेच संसार म्हटला की या संसाराची दोन्ही जे चाकं आहेत ही सुरळीत असले की तो संसार देखील एक आनंदीमय होत असतो. याचाच प्रत्यय पांचाळ कुटुंबियांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक पदव्युत्तर कुटुंब असून देखील नोकरीच्या मागे न राहता आपला जो पारंपरिक संस्कृती जी परंपरागत ती आहे तो व्यवसाय गणेश मूर्ती चित्रशाळेत त्यांनी आपल्या व्यवसायालाच समर्पित करून आज अनेक गणेश त्या मूर्तीशाळेतून जे महानगरांपर्यंत आहे ते त्यांची गणेश चित्रशाळा आणि किंबहुना चापेड या गावाचं नाव जे आहे ते नावलौकिक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विष्णू धावडे, समर्थ न्यूज, देवगड. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.